प्रकार पाहिले. एक सापेक्ष आर्द्रता आणि नंबर 2 निरपेक्ष आर्द्रता. त्याच्यानंतर आता आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. त्यामध्ये सांद्रीभवन म्हणजे काय, सांद्रीभवन कशाला म्हणतात, सांद्रीभवनाची क्रिया कशा प्रकारे घडून येत असते त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सांद्रीभवन म्हणजे काय, व्याख्या लक्षात घ्या. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात, बाष्प कसा आहे, वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. सांद्रीभवनाची व्याख्या समजली तर पुढील भाग आपल्याला समजतो. सांद्रीभवन म्हणजे काय, घनीभवन म्हणजे काय. पुन्हा एकदा पहा, सांद्रीभवन म्हणजे काय, वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. जर आता त्याचं स्पष्टीकरण, जर हवेमध्ये तापमान कमी झाले तर तेथील हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. सांद्रीभवनासाठी काय आवश्यक आहे पहा, सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या दोन बाबी आवश्यक असतात. सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या दोन बाबी आवश्यक असतात. सांद्रीभवनाची व्याख्या समजली तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिता येतं. त्यामुळे अगोदर सांद्रीभवनाची व्याख्या लक्षात घ्या. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याची जी काही क्रिया आहे त्या क्रियेला आपण काय म्हणतो, सांद्रीभवन असे म्हणतो. जर हवेमध्ये तापमान कमी झाले, आता त्याचं स्पष्टीकरण, जर हवेमध्ये तापमान कमी झाले तर हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. नंबर 2, सांद्रीभवनासाठी दोन बाबी आवश्यक असतात. कोणत्या, सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे एक, नंबर 2 सापेक्ष आर्द्रता वाढणे या दोन बाबी सांद्रीभवनासाठी आवश्यक असतात. हवेची सापेक्ष आर्द्रता ही 100% झाल्यास त्या ठिकाणी असलेल्या बाष्पाचं काय होतं, सांद्रीभवन होत असतं. मी काय म्हणतो बघा, हवेची सापेक्ष आर्द्रता ही 100% झाली तर तेथील बाष्पाचे सांद्रीभवन होते. अशा वेळी हवा व दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. मोकळ्या वातावरणात हवेतील जे सांद्रीभवन आहे, मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन हे वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते. बघा, सांद्रीभवन कुठे घडून आलं, काय म्हटलं मी, मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन हे वातावरणातील सूक्ष्म अशा कणांभोवती होत असते. म्हणजे वातावरणामध्ये जे सूक्ष्म कण आहेत त्या कणांभोवती सांद्रीभवन घडून येत असतं. मग त्यासाठी काय पाहिजे, मोकळं वातावरण पाहिजे. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन हे वातावरणातील सूक्ष्म अशा कणांभोवती होत असते. एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांद्रीभवनाचं सांगता येऊ शकतं. थोडक्यात माहिती द्या, सांद्रीभवन एवढी माहिती सांगावी लागेल. समजलं, व्याख्याने त्याचं स्पष्टीकरण. पुढे आता पुढचा भाग, सांद्रीभवनाची रूपे. काय पाहिजे आपल्याला, सांद्रीभवनाची रूपे.
दहीवर व धुके ही जमिनीलगत, लक्षात घ्या बरं, सांद्री वहनाची रूपे परीक्षेमध्ये पडेल. सांद्री वहनाची रूपे दहीवर व धुके ही जमिनीलगत आढळणारी सांद्री वहनाची रूपे कोठे आढळतात? ही जमिनीलगत आढळतात. दहीवर धुके ही जमिनीलगत आढळणारी सांद्री वहनाची रूपे आहेत. तर जमिनीपासून उंचीवर आढळणारे ढग हे सांद्री वहनाचे रूप आहे. उलट सांगितले गेले सरळ, पण उलट का सांगितलं तुमच्या लक्षात ठेवा म्हणून. तर जमिनीपासून उंचीवर आढळणारे ढग हे सांद्री वहनाचे रूप आहे. संपलं. एवढं लिहिलं तुम्हाला 2 मार्क दिले जातील. सांद्री वहनाची रूपे सांगा. दहीवर धुके ही जमिनीलगत आढळणारी सांद्री वहनाची रूपे आहे. तर जमिनीपासून उंचीवर आढळणारे ढग हे सांद्री वहनाचे रूप आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? जमिनीलगत 1 आणि नंबर 2 जमिनीपासून उंचीवर. इथं लगत, इथं उंचीवर. जमिनीपासून उंचीवर म्हणजे की काय ना, ढग हे रूप येणार सांद्री वहनाचं. आणि जमिनीलगत आढळणारे म्हटलं की ही रूपे कुठे दिसतात आपल्याला? जमिनीवर दिसतात, म्हणजे जमिनीलगत. संपलं. हीच सांद्री वहनाची रूपे. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, जमिनीलगत आढळणारी सांद्री वहनाची रूपे कोणती? दहीवर धुके. जमिनीपासून उंचीवर आढळणारे सांद्री वहनाचे रूप कोणते आहे? एकच आहे, ढग. हीच सांद्री वहनाची रूपे. समजलं? तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा भाग, ढग हा महत्वाचा घटक आहे. ढग याची व्याख्या आपण पाहू. ढग म्हणजे काय? ढग कसे तयार होतात? धुळीच्या कणांमुळे हवेतील वातावरणात, धुळीच्या कणांमुळे हवेतील वातावरणात जास्त उंचीवर, कमी उंचीवर नाही, धुळीच्या कणांमुळे हवेतील वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे, आढळणारे नाही, तरंगत्या अवस्थेमध्ये तरंगणारे जलकण व हिमकण, तरंगणारे जलकण व हिमकण हे 2 घटक एकत्र येऊन कालांतराने ते मोठ्या आकाराचे बनतात. मग तिथे ढग तयार झाले, त्यालाच आपण ढग असे म्हणतो. म्हणजे ढगांची निर्मिती कशी होते ते इथे सांगितलेलं आहे. याला ढग असे म्हणतात. पुन्हा एकदा, धुळीच्या कणांमुळे हवेतील वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे 1 जलकण, नंबर 2 हिमकण हे घटक एकत्र येतात आणि एकत्र येऊन कालांतराने हे 2 घटक कसे बनतात? मोठ्या आकाराचे बनतात. म्हणजे त्या ठिकाणी ढग तयार झाले. त्यालाच काय म्हणतो आपण? ढग असे म्हणतो. ही ढगाची व्याख्या. समजलं? पुन्हा एकदा, धुळीच्या कणांमुळे हवेतील वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण व हिमकण हे 2 घटक एकत्र येऊन कालांतराने ते मोठ्या आकाराचे बनतात. त्यालाच ढग असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी ढगाची काय झाली? निर्मिती झाली. कशापासून झाली? हिमकणांपासून आणि जलकणांपासून. हे 2 घटक ढगामध्ये येतात. मग यांचा आकार वाढतो. हे पहा, आकार असा मोठा होतो, ढग मोठे होत जातात आणि मग त्याचा विस्तार वाढतो ढगाचा, म्हणजे मोठे झाले, मोठ्या आकाराचे बनतात. ढग तयार झाले, त्याला ढग म्हणतो. मग ढग कसे तयार होतात ते पण लक्षात घ्यायला पाहिजे. जलकण हिमकण एकत्र येतात. ही जलकण हिमकण कुठे असतात? वातावरणात जास्त उंचीवर तरंगत्या अवस्थेमध्ये असतात, अशा लटकत्या अवस्थेमध्ये. त्याला ढग असे
हा घटक, आता स्पष्टीकरण, व्याख्या समजली, व्याख्या अशी लिहून काढायची लगेच, त्याच्याकडे लगेच स्पष्टीकरण लिहायचं, जसं सांगतो तसं पॉईंट नोट करत जा. अगोदर मी सांद्रीभवन सांगितले, सांद्रीभवनाची व्याख्या सांगितली, त्याचं स्पष्टीकरण सांगितलं, पुन्हा सांद्रीभवनाची कृती पाहिली आपण, पुन्हा त्याचं स्पष्टीकरण सांगितलं पुन्हा. त्याच्यानंतर आता ढग, त्याची व्याख्या सांगितली. आता ढगाविषयी आपण माहिती घेऊ, स्पष्टीकरण ढगाचं. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे. ढग हा घटक अवकाशामध्ये जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा एक काय आहे, प्रकार आहे. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण व हिमकण, जलकण व हिमकण हे सूक्ष्म असतात आणि हे दोन घटक जलकण हिमकण सूक्ष्म असल्याने ते कसे असतात, वजन विरहित असतात. कसे असतात, वजन विरहित असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी म्हणजे पाऊस व हिमवृष्टी म्हणजेच बर्फ, पृथ्वीवर जो पाऊस पडतो, जी वृष्टी होते किंवा जी हिमवृष्टी होते किंवा जो बर्फ पडतो, ही पृथ्वीवर होणारी वृष्टी व हिमवृष्टी कशामधून होते, ढगातूनच होते. आणि मग ढगातून आपण पाहतो वर, ढगामधून पृथ्वीवर जमिनीवर काय पडत असतो, पाऊस पडत असतो. अति उंचावरील भागामध्ये किंवा पर्वतीय प्रदेशात ढगामधून हिमवृष्टी होत असते, म्हणजे काय पडत असतो, बर्फ पडत असतो. म्हणजे पृथ्वीवर वृष्टी व हिमवृष्टी ढगातूनच होत असते. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर, समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर आपणास वातावरणावर काय आढळतात, ढग आढळतात. समुद्र सपाटीपासून म्हणतो, हेही स्पष्टीकरण असं खाली द्यायचं. पुन्हा एकदा स्पष्टीकरण सांगतोय. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा एक प्रकार आहे. नंबर 2, सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण व हिमकण हे दोन घटक सूक्ष्म असतात. हे दोन घटक सूक्ष्म असल्याने ते वजन विरहित असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी व हिमवृष्टी ही अवकाशातील ढगातूनच होत असते. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर आपणास वातावरणामध्ये ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग हे अति उंचीवर, मध्यम, अति उंचीवर आणि कमी उंची, हे लक्षात घ्या. तीन प्रकारामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. अति उंचीवर तयार होणारे ढग हे सूक्ष्म अशा कणांपासून बनत असतात. ढगांमध्ये सांद्रीभवन आणि बाष्पीभवन या ज्या दोन क्रिया आहेत, या क्रिया एका पाठोपाठ घडत असतात. हेही लक्षात ठेवा. ढगामध्ये सांद्रीभवन, बाष्पीभवन या दोन क्रिया एका पाठोपाठ घडतात. जमिनीलगत बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे कमी उंचीवरील ढग हे आकाराने मोठे असतात. याउलट अधिक उंचीवर बाष्पाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी असल्याने जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात. हेही आपल्याला ढगाच्या स्पष्टीकरणामध्ये सांगता येऊ शकतं. पुन्हा एकदा, जमिनीलगत बाष्पाचे प्रमाण हे कमी असते, त्यामुळे कमी उंचीवरील ढग हे आकाराने मोठे असतात. कसे असतात? आकाराने मोठे असतात. याउलट अधिक उंचीवर बाष्पाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी असतं, त्यामुळे
जे ढग जास्त उंचीवर आहे अशा जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात. एवढं स्पष्टीकरण आपल्याला ढगाविषयी सांगता येते. एवढी माहिती ढगांची आपल्याला सांगता येते. तर त्यानंतर तुम्ही काय लिहायचं, ढग त्याची व्याख्या, त्यानंतर ढगाचं स्पष्टीकरण. इथं मी काय लिहिलं आहे, आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे किती प्रकार सांगितलेले आहेत, 10 प्रकार सांगितलेले आहेत. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगाचे एकूण 10 प्रकार सांगितले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता ढगाची निर्मिती कशी होते बघा. ढगाची निर्मिती पुढचा पॉईंट दिला वेगळं. ढगांची निर्मिती कशी होते एवढा भाग समजला. असंच लिहायचं, हे पाठ करायचं, त्याच्यावर प्रश्न पडतील. पहिला पॉईंट काय घेतला, चंद्रमोहनाची होते. त्यानंतर ढग त्याची व्याख्या, ढगाचं स्पष्टीकरण. त्यानंतर आता ढगांची निर्मिती कशी होते हाही पॉईंट तुम्ही लिहायचा आणि पुढे त्याच्या पुढं अशीच माहिती लिहायची. ढगांची निर्मिती कशी होते बघा. हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात, हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. सांद्रीभवनामुळे वातावरणात, जे वातावरण आहे ना त्या वातावरणात, सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हे 2 घटक हवेत तरंगतात व हवेतील धुळी कणांभोवती एकत्र येऊन कालांतराने ते मोठ्या आकाराचे बनतात आणि मग त्याचा असा एक समूह तयार होतो. अर्थात मग त्या ठिकाणी काय तयार झाले, ढग तयार झाले. म्हणजेच त्या ठिकाणी ढगांची निर्मिती झाली. कशापासून झाली सांगितले, जलकण, हिमकण. हे कसे असतात, सूक्ष्म असतात. पुन्हा एकदा, हवेतील बाष्पाचे जलकणात हिमकणात रूपांतर होते. त्यानंतर तेथे सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण, हिमकण हे 2 घटक हवेमध्ये तरंगतात. कसे काय होतात, तरंगतात व ते 2 घटक हवेतील धुळी कणांभोवती एकत्र येतात आणि एकत्र येऊन कालांतराने आपण पाहिलं तर ते कसे बनतात, मोठ्या आकाराचे बनतात. आणि मग मोठ्या आकाराचे बनल्यानंतर त्यांचा एक समूह तयार होतो आणि समूह तयार झाल्यानंतर अर्थात त्या ठिकाणी काय होते, ढगांची निर्मिती होते. प्रश्न पडेल, ढगांची निर्मिती कशी होते असं लिहायचं. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगतो, हवेतील बाष्पाचे जलकणात हिमकणात रूपांतर होते. सांद्रीभवनामुळे वातावरणातील जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण, हिमकण हवेत तरंगतात व ते तरंगत्या अवस्थेमध्ये हवेतील धुळी कणांभोवती एकत्र येतात आणि एकत्र येऊन कालांतराने ते मोठ्या आकाराचे बनतात आणि नंतर त्यांचा एक समूह तयार होतो. आणि मग अर्थात तिथे काय होते, ढगांची निर्मिती होते. अशा प्रकारे ढगांची निर्मिती होत असते. पुढचा पॉईंट समजलं. आता पुढचा पॉईंट महत्वाचा आहे. उंचीनुसार ढगांचे प्रकार. एकूण 3 प्रकार आहेत. उंचीनुसार ढगांचे 3 प्रकार आहेत. कोणते कोणते? पहिला नंबर 1, जास्त उंचीवरील ढग, त्याला अति उंचीवरील ढग असेही म्हणतात. नंबर 2, मध्यम उंचीवरील ढग आणि नंबर 3, कमी उंचीवरील ढग. अशा 3 ढगांच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उंचीनुसार ढगांचे प्रकार किती व कोणते? एकूण 3. पहिला, जास्त उंचीवरील ढग किंवा अति उंचीवरील ढग त्याला म्हणतात. नंबर 2, मध्यम उंचीवरील ढग. नंबर 3, कमी उंचीवरील ढग. तर आपण आता या
तिन्ही ढगांचा अभ्यास करणार आहोत. उंचीनुसार ढगांचे प्रकार. नंबर 1, पहिला जास्त उंचीवरील ढग अर्थात अति उंचीवरील ढग. काय म्हणतात पहा. आता जास्त उंचीवरील ढग इथे दिलेले नाही. ढगांची उंची ही सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर म्हटलेले. मी काय सांगतो आता, जास्त उंचीवरील ढग म्हणजे काय बघा. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्या ढगांना जास्त उंचीवरील ढग किंवा अति उंचीवरील ढग असे म्हणतात. चला. हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांच्या माध्यमातून बनलेले असतात. या ढगांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. इथे पहा, जास्त उंचीवरील ढगांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. पहिलं सिरस. किती प्रकार सांगितलं? 3 प्रकारात. जास्त उंचीवरील ढगांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. नंबर 1, सिरस. आता तिन्ही ढगांचं आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं. पहिला सिरस. हे कसे असतात? तंतुमय असतात. सिरस हे ढग तंतुमय असणे हेच या ढगाचे काय आहे? वैशिष्ट्य. नंबर 2, सिरोक्युम्युलस. सिरोक्युम्युलस याचं वैशिष्ट्य सांगायचं आपल्याला. हे ढग लहान लहान लाटांच्या समुद्रासारखी दिसतात. हेच या ढगाची काय आहे? वैशिष्ट्य. 3 ढगांपैकी एका ढगाचं वैशिष्ट्य विचारलं जाईल. तिसरं सिरोस्ट्रेटस. या ढगाचं वैशिष्ट्य काय आहे? या ढगाच्या भोवताली तेजोमंडल असणे हे या ढगाची काय आहे? वैशिष्ट्य. 3 ढगापैकी एका ढगाचं वैशिष्ट्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आपण कशाचा अभ्यास करतोय? जास्त उंचीवरील ढगाचे प्रकार. त्याच्यामध्ये 3 ढगाचं वर्गीकरण केलेलं आहे. 3 ढगाचं प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. त्याचा अभ्यास आपण करतोय. सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस. आणि 3 ढगांचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा पाहू आपण. सिरस या ढगाचं काय वैशिष्ट्य आहे? हे तंतुमय असणे हे ढगाचे वैशिष्ट्य आहे. सिरोक्युम्युलस लहान लहान लाटांच्या समुद्रासारखे दिसणे हे सिरोक्युम्युलस या ढगाचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. नंबर 3, सिरोस्ट्रेटस. या ढगाच्या भोवताली तेजोमंडल असणे हे या ढगाचे वैशिष्ट्य. अशा प्रकारे या ढगांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. जोड्यामध्ये पडेल सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस. विचारलं तर आपल्याला याचं वैशिष्ट्य लिहावं लागेल. समजा. धन्यवाद.